आणि प्राईम टाइमच्या सुरुवातीला बातमी आहे मंत्री संजय शिरसाट यांच्या संदर्भातली। राज्याचे मंत्री संजय शिरसाट सध्या चांगलेच संतप्त मूडमध्ये आहेत। प्रश्न विचारला की ते थेट पत्रकारांनाच झापतायत, थेट मीडिया ट्रायल केल्याचा आरोप करतायत। त्यातही एनडीटीव्ही मराठीवर शिरसाटांचं हे प्रेम जरा जास्तच दिसले। गेल्या काही दिवसांमध्ये संजय शिरसाट यांच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची अनेक प्रकरणं एनडीटीव्ही मराठीने समोर आणली। त्यानंतर राज्यभरातून शिरसाटांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या। आता त्या सगळ्याला उत्तर द्यायचं सोडून शिरसाट एनडीटीव्हीवरच राग काढतायत। खरं तर राज्यभरामध्ये जे कोट्यवधींचे व्यवहार संजय शिरसाटांनी केलेत त्यासाठी पैसे आणले कुठून? शिरसाटांच्या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये एकदम मोठी वाढ झाली कशी? मोठमोठ्या किमतीच्या प्रॉपर्टी शिरसाटांना स्वस्तात कशा मिळाल्या? इतके साधे प्रश्न आम्ही विचारतोय, पण उत्तर द्यायचं सोडून मंत्री साहेब आमच्यावरच कसे चिडतायत बघा। तुम्हाला काय पडलंय त्याच्याशी? तुम्हाला काय पडलंय त्याच्याशी? एकदा होऊ द्या ना, त्याचं होऊ द्या। तुम्ही एनडीटीव्ही वाल्यांनी ते काही मोहीम ठेवली ना, ती मला आम्हाला कळतंय। तुम्ही एनडीटीव्ही वाल्यांनी ते काही मोहीम ठेवली ना। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचा हा त्रागा सुरू आहे, तो त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या अनुषंगाने। त्याचं झालं असं की शिरसाटांच्या गेल्या वर्ष 6 महिन्यातल्या संपत्ती खरेदीचे तपशीलच एमआयएमचे इम्तियाज जलील आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी जाहीर करायला सुरुवात केली। आता या दोघांच्या आरोपांबद्दल शिरसाटांना विचारलं तर शिरसाट एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधीवरच उखडले। तुम्हाला काय पडलंय त्याच्याशी? एकदा होऊ द्या ना, त्याचं होऊ द्या। तुम्ही एनडीटीव्ही वाल्यांनी ते काही मोहीम ठेवली ना, ती मला आम्हाला कळतंय। तुम्हाला जी काही प्रॅक्टिस करायची नाही मीडिया ट्रायल, ते तुम्ही करत बसा ना। मी तुम्हाला ऑब्जेक्शन कुठे घेतलंय? म्हणून तुम्ही तुमचं काम करत राहा। जे काही जेव्हा तोंडावर पडेल ना त्या टायमाला सांगेल मी। साधारण 3 आठवड्यांपूर्वी शिरसाटांच्या मुलाने खरेदी केलेल्या संभाजीनगर इथल्या विट्स हॉटेल खरेदीचं प्रकरण गाजलं होतं। शिरसाटांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून 110 कोटींचं हॉटेल अवघ्या 63 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप झाला। आरोप होताच शिरसाटांनी सुरुवातीला सारवासारव करण्याचा प्रयत्न केला खरा, पण अखेर आरोपांची तीव्रता पाहता या हॉटेल खरेदी व्यवहारातनं बाहेर पडत असल्याची घोषणा केली। त्यानंतर आरोपांची धूळ खाली बसते न बसते तोच जलील यांनी शिरसाटांवर नवे आरोप केले। शिरसाट यांच्या मुलाने शेंद्रा एमआयडीसीत 21,275 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाची खरेदी केली, पण हा भूखंड ट्रक टर्मिनलसाठी राखीव होता। ते आरक्षण हटवून तो नियमबाह्य पद्धतीनं शिरसाटांच्या मुलाला विकण्यात आल्याचा जलील यांचा आरोप आहे। एकीकडे जलील हे आरोप करत असताना या कथित घोटाळ्याबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट एमआयडीसीला पत्र लिहून त्या भूखंडाची माहितीच मागवली। तर मी त्यांच्या बाबतीत काही पुरावे सहित आरोप केलेले आहे। सांगा की इम्तियाज जलील खोटं बोलत आहे, मी त्याला कोर्टात नेणार आहे। 8 दिवसाचा वेळ घेणं म्हणजे याचा अर्थ हे आहे की आम्ही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे की काही आपल्याला डॉक्युमेंट्स नवीन तयार करण्याची आवश्यकता आहे आणि सगळे मोठे चार्टर्ड अकाउंटंट्सला बोलवून त्यांचं बुक्स ऑफ अकाउंट जे आहे ना त्याच्यामध्ये पैसा कुठून आला, कोणी दिले, कशा दिले, आपण काय काय विकत घेतले, हे सगळं 8 दिवसामध्ये हे करणार आहे। मी तर त्याच्या पुढे सांगतो की तिथं हॉटेलचं काम सुरू करत होते ते, असं माझ्या कानावर आहे। परमिशन्स वगैरे पण असं कानावर आहे माझ्याकडे, त्याचे ऑथेंटिक पुरावे माझ्याकडे नाही, पण जी चर्चा माझ्याकडे आहे की त्या याच्यात त्र्यंबकेश्वरला त्यांची जागा आहे। याशिवाय जलील यांनी शिरसाट यांच्यावर संपत्ती खरेदी संदर्भात आणखी काही आरोप केले। जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जानेवारी 2025 रोजी सिद्धांत शिरसाट, विजया शिरसाट आणि तुषार शिरसाट यांच्या नावे जालना रोडवरच्या अदालत रोड समोर 5 कोटी रुपये 83 लाखात 12,000 स्क्वेअर फूट जागा घेण्यात आली। 4,800 रुपये प्रति स्क्वेअर फूट या दरानं ही जागा घेतली। तर डिसेंबर 2024 मध्ये साजपूरला गट क्रमांक 34 मध्ये मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या नावावर 1.5 कोटी रुपयात 2 एकर 2 गुंठे जमीन खरेदी करण्यात आली। याशिवाय त्याच गट नंबर 34 मध्ये 50 लाखात आणखी 2 एकर जमीन खरेदी केल्याचा जलील यांचा आरोप आहे। आणि सप्टेंबर 2024 मध्ये पुन्हा त्याच साजपूरच्या गट नंबर 34 मध्ये आणखी 16 गुंठे जागा 60 लाखात विजया शिरसाट यांच्या नावावर खरेदी करण्यात आली। बजाजनगर येथील पाजळ तलावातील खोलीकरणाच्या नावावर
आता हे बघा, सगळं मशिनरीला पालकमंत्र्याला खुश करायचं आहे, नाही तर ते कोर्टामध्ये टाकतील. तर खोली करण्याच्या नावावर मुरुम उचलू लागले. कसाबखेडा, तिसगाव, धरमपूर येथील लाखो टन मुरुम चोरून घेतलेल्या जमिनीवर टाकू लागले. फक्त इतकंच नव्हे तर नाशिक जवळच्या त्र्यंबकमध्येही शिरसाट आणि त्यांचा मुलगा तुषार यांच्या नावे जमीन खरेदी केल्याची बाब समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट हे एक ना अनेक कारणास्तव सध्या चर्चेत ते ठरलेत, वादात ते सापडले आहेत आणि त्यातच आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये निसर्गरम्य अशा ठिकाणी संजय शिरसाट यांनी एक जमीन देखील खरेदी केल्याचं समोर आलं आहे. आपण समोर जर बघितलं तर साधारणतः इथून 2 किलोमीटर अंतरावरती त्र्यंबकेश्वर आहेत आणि इथेच रस्त्याला अगदी लागूनच त्या डाव्या बाजूला जर बघितलं तर इथे ही जी संपूर्ण जमीन आहे जवळपास 4.46 एकर एवढी ही जागा आहेत आणि ही संजय शिरसाट यांच्या नावावरती आहेत. आपण समोर बघितलं त्याला त्र्यंबकराज असं नाव देखील देण्यात आलं आहे आणि संजय शिरसाट, त्यांचा मुलगा तुषार शिरसाट आणि प्रशांत रुपते जो खरं तर त्यांचाच नातेवाईक आहेत, या तिघांच्या नावावरती खरं तर ही जागा आहे. 4 जणांकडून खरं तर ही जमीन जी आहे ती खरेदी केली होती. सध्या आपण बघितलं तर इथे एकरी जो भाव आहे तो जवळपास 3 कोटी रुपये एकर एवढा खरं तर या जागेचा भाव आहेत. संजय शिरसाट यांनी ही जागा कितीला खरेदी केली होती हे अद्याप समोर हे आलेले नाही आहेत. मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर जवळपास 1.5 वर्षांवरती इथे कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती कोट्यवधी भाविक असतील, पर्यटक असतील, हे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती इथे हॉटेलचं देखील काम हे केलं जाणार होतं, इथे हॉटेल उभारलं जाणार होतं अशी चर्चा आहे. जलील आणि दानवेंकडून शिरसाटांवर आरोपांच्या फैरी झडताच खुद्द शिरसाट आणि त्यांचे समर्थक कमालीचे संतप्त झाले. संतापलेल्या शिरसाट समर्थकांनी थेट जलील यांच्या घराबाहेर शेण फेकून निषेध आंदोलनाचा प्रयत्न केला, तर शिरसाटांनी जलील यांना थेट दलालाची उपमा दिली. जाऊ द्या, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. असे फार येतात फार जातात, मी त्याच्यावर काही एवढं मागचे 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा पालिकेवर माहिती देखील त्यांनी दिली आहे. अहो आता त्यांना जाऊ द्या, करू द्या ना, काय करायचं, जे काय लिगल असेल ते पाहिल ना मी. म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही, मला इंटरेस्ट पण नाही. असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात. एरवी माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून दररोज राजकीय विषयांवर भाष्य करणारे संजय शिरसाट हल्ली मात्र माध्यमांना टाळतायत. विशेष म्हणजे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून त्यांनी नियमित पत्रकार परिषद घेतलेली नाही. शिवाय एखाद्या विषयावर त्यांची प्रतिक्रिया घ्यायला एखादा प्रतिनिधी गेलाच तर भूखंड खरेदीच्या विषयावर कोणताही प्रश्न न विचारण्याची तंबी त्याला देण्यात येते. एकूणच काय तर आरोपांनंतर बदललेला हा शिरसाटांचा नूर बरंच काही सांगून जातो. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.